नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी 23 मे 2025 ला रिलीज झाला एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे एप्रिल मे 99. आता जवळपास 2.25 तासाचा हा सिनेमा आहे. म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून 2.5-3 तास तुम्हाला या सिनेमामध्ये स्पेंड करायला लागतील थिएटरमध्ये. सो हा सिनेमा वर्थ आहे का? तर मी म्हणेन नक्कीच वन टाइम वॉचचा हा सिनेमा नक्कीच आहे. बट या आधीचे जे तुम्ही मराठी सिनेमे बघितले असतील, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे समजा आता रिसेंटली उन्नाड म्हणून एक सिनेमा आला होता, मग शाळा असेल, अजून एक इलू इलू नावाचा एक सिनेमा आला होता, किंवा टाइमपास म्हणजे तेच लहानपणीची गोष्ट, लहानपणीचे मित्र, थोडा आपला नॉस्टॅल्जिया इफेक्ट, मग लहानपणीचं थोडं प्रेम प्रकरण, त्याच्यात आपण थोडं कनेक्ट होतो नाही म्हटलं तरी. त्याच जॉनरवर आधारित हा सिनेमा आहे. फार असं काही नवीन नाहीये या सिनेमामध्ये. हा तर नवीन काय आहे तर यातला ह्युमर जो आहे तो थोडा चांगला आहे, तो नक्कीच वर्क करतो. काही काही वाक्य जरा एकदम स्ट्रॉंग आहेत, डबल मिनिंग नाही आहेत पण स्ट्रॉंग आहेत, पण त्या चालून जातात, एवढं काही त्याच्यात खटकण्यासारखं नाहीये. आणि मेन ड्रॉबॅक म्हणजे या सिनेमाचा, थांबा सांगतो तुम्हाला. आधी तुम्हाला एक सांगतो की वन लाईन काय आहे या सिनेमाची. गोष्ट आहे 3 मित्रांची. 3 मित्र म्हणजे अर्थात कृष्णाची भूमिका केली आर्यन यांनी, प्रसादची भूमिका केली श्रेयस यांनी, आणि सिद्धेशची भूमिका केली आहे मंथन यांनी. सो हे 3 मित्र असतात जे ठरवतात की आपल्या परीक्षेनंतर आता आपण मे मध्ये काय काय करायचं, काय मजा मस्ती करायची. पण प्रसादच्या बाबांचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो त्याच्यासाठी, आणि तो प्लॅन काय असतो हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. आणि त्या प्लॅन पासून वाचण्यासाठी या तिघा मित्रांच्या आयुष्यात येते एक मुलगी जिचं नाव आहे जाई, आणि तिची भूमिका केलेली आहे साजरी जोशी यांनी. सो आता साजरी या 3 मित्रांना कसं त्या बाबांच्या प्लॅन पासून वाचवणार, आणि बरं त्या तिघांमधला एक त्या साजरी बरोबर म्हणजेच जाई बरोबर तो प्रेमात पडतो, आणि ते प्रेम वर्क होणार की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. आता या सिनेमाचा प्लस पॉइंट जरी ह्युमर, मैत्री, एक नॉस्टॅल्जिया इफेक्ट असला तरी या सिनेमाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे या सिनेमाचा खरं तर प्लस पॉइंट असायला पाहिजे होता, तो म्हणजे या सिनेमाची ही असलेली लव्ह स्टोरी. ती लव्ह स्टोरीमुळे असं बरेच वेळा वाटत होतं की अरे या स्टोरी ड्रॅग होते. बरं क्लायमॅक्सला ती लव्ह स्टोरी वापरली सुद्धा नाही, मग ती पेरलीच कशाला याच्यात मला काही कळलं नाही, ते अंदाज काय समजलं नाही मला काय चाललं होतं ते. आणि अजून एक प्लस पॉइंट या सिनेमाचा म्हणजे या सिनेमाचे लोकेशन, सिनेमॅटोग्राफी हे सगळं उत्तम झालेलं आहे. सोनू निगम सरांचं एक गाणं सुद्धा आहे, ते गाणं युट्यूबवर सध्या खूप गाजतंय, मन जाई जाई नावाचं. सो ते सुद्धा गाणं मला खूप आवडलं, आणि खूप काळानंतर एक असं गाणं मी ऐकलं जे थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा माझ्या त्या असं मनात ते चाललं होतं. सो थम्स अप त्या गाण्यासाठी सुद्धा. सो ओव्हरऑल मी म्हणेन की असं काही एकदम सुपर मूवी नाहीये, बट हा वन टाइम वॉच. जर तुम्हाला वीकेंडला दुसरा कुठला प्लॅन नसेल आणि तुम्हाला एक मस्त मराठी सिनेमा जो सध्या मतलब स्टार्स नाही आहेत, सगळे नवीन चेहरे आहेत, असा जर तुम्हाला मराठी सिनेमा बघायचा असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन, एक वन टाइम वॉच म्हणून ठरू शकतो. जर कामाचं बघायला गेलं तर मी हे जे 3 मित्र आहेत ते म्हणजे आर्यन, श्रेयस आणि मंथन यांचं काम सुपर्ब झालेलं आहे. साजरीचं काम आहे, चांगलं आहे. थोडं तिला आय थिंक अजून सुंदर, म्हणजे तिची चूक नाही आहे, ही मेकर्सची चूक आहे. थोडं जरा तिला काही गाण्यांपुरतं का होईना बट जरा ग्रूम करायला हवं होतं. बाकी सपोर्टिंग स्टारकास्ट खूप मोठी आहे. ती सपोर्टिंग स्टारकास्ट म्हणजे रविराज सर, गौरी किरण, सौमित्र पोटे सर, आनंदा कारेकर सर, माधुरी भारती, पूजा सुरेश, शुभांगी भुजबळ, सचिन काळे सर, संचिता जोशी, प्रज्ञा दळवी, गौतम बेर्डे या सगळ्यांनी सुद्धा आपापली कामं उत्तम केली. सो मी म्हटल्याप्रमाणे हा सिनेमा काही हरकत नाहीये बघायला. नक्कीच बघा, तुम्ही डिसअपॉइंट तर नक्कीच नाही होणार, ही मी गॅरंटी तुम्हाला देतो. जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल आणि माझ्या मताशी तुम्ही अॅग्री करता की डिसअॅग्री करताय, कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.